कोकणाचा संबंध हा पर्यावरणाशी कशा पद्धतीने आहे, त्यातील स्त्री प्रश्न काय आहे, कोकण कसं समजून घ्यायचं, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, हा एक मागच्या 1 वर्षापासून माझ्या कामाचा रिसर्चचा तो एक भाग राहिलेला आहे. हॅलो बंद नाही हॅलो हॅलो हां जवळ एक मिनिट. हो हो या पुढे. प्राध्यापक संजय जोशी सर आणि माझी भेट पुणे विद्यापीठाच्या मुख्य बिल्डिंगच्या समोर 2005 साली झाली होती. अतिशय विनम्र असा प्राध्यापक मला पाहता आला आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही आजचा परिसंवाद आहे. आणि त्यामुळं या कोकणच्या विकासावर बोलत असताना मला त्यांची आठवण झाली. आणि हे अभ्यास करत असताना मला हा कोकण कसा आहे याची 22 वर्षापूर्वीची मी पर्यटक म्हणून इथं आलो होतो त्यावेळेसची मला आठवण झाली. मी MAला असताना या विभागामध्ये मी येऊन फिरून गेलो आहे एक पर्यटक म्हणून. परंतु त्याच्यानंतर ज्यावेळेस मी संशोधक म्हणून आलो त्यावेळेस कसा दिसला आणि पर्यटक म्हणून आलो त्यावेळेस काय दिसलं, हा मुद्दा आहे. पर्यटक म्हणून ज्यावेळेस आलो त्यावेळेस इथं मला बाबा बोरकरांची कविता दिसत होती. माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गड्या नारळ मधाचे, कड्या कपाऱ्यामधून घट फुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसाची रास, फुली फळांचे पाझर, फळी फुलांचे सुवास. आणि त्यांनी हा जो काही गोमंतक एरिया आहे, गोवा जरी वेगळा स्टेट असला तरी तो फक्त प्रशासकीय संदर्भामधला आहे, परंतु जॉग्राफिकली हा एरिया एकच एरिया आहे. आणि त्यामुळं हा जो गोमंतक एरिया आहे त्याचं जे काही वर्णन आहे हे त्या कालखंडामधल्या साहित्यामधून आपणाला दिसून येतं. त्याचप्रमाणे या कोकणचा इतिहासाचा अभ्यास ब्रिटिश लोकांनी 1800च्या कालखंडामध्ये केला. पण ज्यावेळेस मी साहित्य शोधत होतो त्यावेळेस इथलं साहित्यच मला फारसं भेटत नव्हतं, ज्या सोशल सायन्सच्या लोकांनी लिहिलेलं साहित्य. आणि त्या प्रसंगी आपणाला दिसून येतं की साहित्याच्या समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पण याचा अभ्यास झाला पाहिजे या एरियाचा. आणि त्या अनुषंगाने आपणाला दिसून येतं की मराठी साहित्यामध्ये या विभागाचा अभ्यास हा चांगल्या पद्धतीने चित्रित झालेला आहे, त्याचं वर्णन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. मधु मंगेश कर्णिक असतील किंवा इथले स्थानिक लेखक असतील, भाषेच्या संदर्भामध्ये मालवणी भाषेच्या संदर्भातल्या म्हणी, कथा, कादंबऱ्या इथं प्रचंड मोठ्या साहित्य इथे उपस्थित झालेलं आहे. देवदेवस्की काय पद्धतीची असते, अंधश्रद्धेमध्ये इथला एरिया कसा लुडबुड झालेला आहे हे पण त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि हे साहित्याचा ज्यावेळेस मी वेध घेत होतो त्यावेळेस मला असं जाणवलं की मधु मंगेश कर्णिक यांनी इथलं निसर्गाचं वर्णन अप्रतिमरित्या केलेलं आहे. माझं गाव माझा मुलूक नावाचं हे असेल, त्यांचं लेखन असेल, त्यांचं तारकर्ली नावाचं आत्मकथन असेल, त्यामधून या प्रत्येक एरियातल्या प्रत्येक गावाचा त्यांनी एक वेध घेतला आणि त्यामधून त्यांनी इथला कोकणचा भूप्रदेश हा काय पद्धतीचा आहे आणि तो उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळा कसा आहे ते दाखवलं. आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना कोकणच्या समुद्राची ताकद कशी माहीत नाही ही पण त्यांनी सांगितली. आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपणाला कोकणचा विकास कसा केला पाहिजे हे पण त्यांनी त्याच्यामधून मुद्दे उपस्थित केले. प्रश्न येतो की इथली समाज व्यवस्था काय आहे त्या पद्धतीचं. मलाही कोकण माहीत होतं, आपण डॉक्युमेंटरीतून बघत होतो, वेगवेगळ्या ग्रुपमधून चॅनल्समधून पाहत होतो. परंतु प्रश्न आहे की इथली समाज व्यवस्था समजून घेण्याचा, तो दलित स्त्रीवादी दृष्टिकोनातून समजून घेण्याचा, याचं साहित्य जर आपणाला पाहायचं असेल तर त्यासाठी अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता वाटत होती. मग येतात माधव कुंडविलकर यांचं मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे. आणि या मुक्काम पोस्ट देवाच्या गोठणेमध्ये त्यांनी मांडणी केली की मी स्वच्छ राहण्याचा कितीतरी प्रयत्न करत होतो, परंतु इथले लोक हे मला अस्पृश्यच समजले जात होते.
माधव कोंडविलकर हे प्राथमिक टीचर होते. ते रत्नागिरीतच राहायचे. शेवट त्यांचा रत्नागिरीत मागच्या 2 वर्षापूर्वी झालेला. आणि त्यांनी राजापूरचा एरिया सगळा फिरून पाहिलेला. आणि जवळपास 50 वर्ष त्यांनी इथल्या वेगवेगळ्या ठिकाणी काम केले. त्याच्यानंतर त्यांनी त्याची जी मांडणी केली की इथली जी काही जाती व्यवस्था आहे त्याविषयीच. कालपासून आपण या एरियामध्ये येऊन आपण चर्चा करत आहोत, परंतु एक संदर्भ आपला दुर्लक्षिला जात आहे. तो आहे इथल्या इतिहासाचा. बाबासाहेबांनी पहिला जो सत्याग्रह इथं केला तो 14 तळ्याचा सत्याग्रह हा इथलाच महाडचा, ह्याच कोकण भूमीमधला. पुन्हा इथंच त्यांना मार खावं लागलं. संभाजी गायकवाड हे दलित चळवळीतले मुख्य कार्यकर्ते. गेल आंबेट यांनी त्यांच्याविषयी कोकणातील दलित चळवळ विशेष संदर्भ संभाजी गायकवाड असं लिहिलं. आणि यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न या एरियातला होता, तो होता खोतीचा प्रश्न. इथली जी जमीनदारी पद्धती होती ही प्रचंड पद्धतीने शोषक होती. आणि ह्या शोषणाचा पण सामाजिक विकासाच्या संदर्भातला मुद्दा आहे. विकासाच्याबद्दल बोलताना आपणाला त्याची चिकित्सा करेनच, परंतु इथला ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्याचा पर्स्पेक्टिव्ह काय काय असले पाहिजेत, काय काय शोध घेतले पाहिजेत आणि पर्यावरणीय स्त्रीवादी दृष्टिकोनातून ह्याची मांडणी कशी करायची, मार्क्सवादी दृष्टिकोनातून इथल्या विकासाची मांडणी कशी करायची, हा पण एक मुद्दा आहे. आणि हे आपणाला केवळ पर्यटकांच्या नजरेतून करता येणार नाही, तर इथल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपणाला ते करावं लागेल. कारण की इथल्या विकासाचा प्रश्न हा आज 2 परस्पर विरोधी पर्स्पेक्टिव्हमध्ये अडकलेला आहे. एक गट म्हणतो इथं इंडस्ट्रीज पाहिजेत, रिफायनरीज पाहिजेत, दुसरा म्हणतो की इतर त्याची आवश्यकता नाही. मग इथला पर्यावरणामधला जो डिस्कोर्स आहे तो काय सांगतो, विकासाची चर्चा करताना विकासाचा डिस्कोर्स जो आहे त्याची चिकित्सा काय आहे, त्याच्यातला कुठला मुद्दा आपल्याला इथं अप्लाय करता येऊ शकतो, हा भाग आहे. त्यामुळं अमर्त्य सेन ज्यावेळेस विकासाची चर्चा करतात त्यावेळेस विकासाला ते स्वातंत्र्याच्या संदर्भात त्याची चर्चा करतात. फ्रीडम, डेव्हलपमेंट इज इक्वल टू फ्रीडम ह्या पद्धतीचं त्यांची मांडणी येते. आणि विषमतेच्या अंताशिवाय विकासाची चर्चा करता येऊ शकत नाही, हा मुद्दा आहे. आपण जे चर्चा करत आहोत ते आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये डोक्यामध्ये ते ठोकताळे ठेवून जी पारंपरिक पद्धतीची विकासाची मांडणी केली जाते त्या पद्धतीचीच आपली मांडणी आहे. परंतु डेव्हलपमेंट थेरीज ह्या 90च्या दशकातल्या वेगळ्या आहेत आणि आज जे काही आपण ज्या परिस्थितीत राहत आहोत तो कॅपिटलिस्ट पद्धतीची जी काही विकासाचं मॉडेल निर्माण झालेलं आहे ते वेगळं आहे. मेनस्ट्रीम डेव्हलपमेंट म्हणून ज्याला पाहिलं जात आहे ते मेनस्ट्रीम डेव्हलपमेंट हे क्रोनी कॅपिटलिझमच्या माध्यमातून इथं मोठ्या पद्धतीने जनसामान्यांच्या शोषणावर आधारित आहे, निसर्गाच्या लुटीवर आधारित असलेला आहे. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आपणाला वेध घ्यावा लागेल. आणि इथलं निसर्गाचं ज्यावेळेस शोषण झालं त्यावेळेस इतिहासापासून ज्यावेळेस आपण मांडणी करतो त्यावेळेस इथं ब्रिटिशांनी इंग्लंडचं बेट ताब्यात घेतले. आपलं पोर्तुगीजांचं इथं वर्चस्व होतं. वेंगुर्ल्याला ज्यावेळेस आपण आज देखील जाऊ त्यावेळेस तिथं डचांच्या आणि पोर्तुगीजांच्या वखारी आहेत, त्याचे अवशेष आज देखील आहेत. आणि त्यांनी इथला सगळा माल तिकडं पाठवून देण्याचं काम करायचं. आणि ज्यावेळेस इथं ब्रिटिश आले त्यावेळेस त्या ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीला काही त्यांच्याकडे ते काही हस्तांतर केलं भाडेतत्वावर आणि तिथले बेटं निर्माण करण्याचा प्रयत्न केला, विशेषतः मुंबईमधले. आणि मग मुंबईमध्ये जो काही कमी मजुरीवर काम करणारा जो काही कामगार आहे तो कुठून पाहिजे होता तर तो कोकणातून यायचा. आणि कोकणाला मुंबई ही फार जवळची आणि महत्त्वाची ती आपलीच वाटते. पुणे वाटत नाही, कधी फारसे पुण्यामध्ये येत नाहीत, पण मुंबईमध्ये तुम्हाला कोकणी व्यक्ती ही अधिकार सांगतो. आणि ते जे खाडी आहेत त्या खाडींच्या संदर्भातलं वर्णन वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या कादंबऱ्यामधून पण केलं की इथून ज्यावेळेस स्थलांतरित होतो व्यक्ती कोकणी आणि तिथं जाऊन इथला राजा असलेला माणूस, इकडं निसर्गसंपन्न राहणारा माणूस तिथं जाऊन वस्तीमध्ये झोपडीमध्ये राहतो. त्याला माहीमची खाडी नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये याचं वर्णन आलेलं आहे की काय पद्धतीचं प्रचंड मेहनतीने काम करावं लागतं, कष्ट करावं लागतात, ते त्याच्यामध्ये चितारलेलं आहे. आणि पर्यावरणाची चर्चा करत असताना
इथं ज्यावेळेस आपण विकासाची चर्चा करतो तो विषमतेच्या संदर्भामध्ये विषमता नष्ट करण्याच्या विषयीची भूमिका घेऊन करावं लागतं, दारिद्र्याच्या अंतासाठीची भूमिका घेऊन करावं लागतं. आणि विकासाचा विचार विकासोत्तर जो पर्स्पेक्टिव्ह आहे, पोस्ट डेव्हलपमेंट पर्स्पेक्टिव्हची काउंटर करून पोस्ट डेव्हलपमेंट पर्स्पेक्टिव्ह आला. आणि ही जी काही मेनस्ट्रीम आर्थिक विकासाचं जे काही मॉडेल होतं त्या मॉडेलला त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि या प्रश्नाला या मुद्द्याची अधिक व्यापकता वाढवण्याचा प्रयत्न केला. विकास म्हणजे केवळ आर्थिक नाही, तर विकास ही सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक या संदर्भामध्ये सर्वांगीण पद्धतीचा विकास केला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण तळागाळापर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपल्याला तो विकासाला विकास म्हणता येणार नाही, अशी पद्धतीची त्यांची मांडणी होती. आणि आपल्याकडे कॅपिटलिस्ट पर्स्पेक्टिव्हमधून कोणत्या पद्धतीचा विकास आला तर तो ट्रिकल डाऊन थिअरीच्या पद्धतीचा आला. झिरपण्याचा विकास, झिरपण्याची थिअरी. अगोदर श्रीमंत लोक श्रीमंत होतील, पुन्हा नंतर ते हळूहळू गरीब लोकांकडे तो पाझरत जाईल आणि त्याच्यामुळं ही पाझरण्याची प्रक्रिया कधीच होत नसते. याबद्दलचा एक मुद्दा आपल्याला ह्या विकासाबद्दलची मांडणी करावी लागेल. आणि मग हे आपल्याला ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस ही समाजव्यवस्था, ज्या समाजव्यवस्थेतून आपण इथपर्यंत आलेले आहोत ती कशा पद्धतीची होती, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे ह्या सोशल सिस्टीमचं इथल्या कोकणमधल्या, ते ज्यावेळेस बघतो त्यावेळेस इथल्या खोती पद्धतीच्या नंतर मग काय झालं त्याच्यानंतर, तर खोती पद्धती नष्ट झाली, चांगली गोष्ट होती. परंतु त्याच्यानंतर ज्यावेळेस ती जमीन दलितांमध्ये हस्तांतरित झाली, बाकीच्या लोकांमध्ये हस्तांतरित झाली, त्यानंतर त्या कुटुंबामध्ये 7/12वर नाव नोंदणी करण्यासाठी प्रचंड मोठ्या पद्धतीची संघर्ष निर्माण झाली कुटुंबामध्ये. आणि हे मोठं नुकसानकारी असं एक घडामोड घडली. परंतु याच्यामधून जे खोत होते ते मुंबईमध्ये गेले आणि त्यांनी त्यांचा विकास केला. जे इथं राहिले त्यांनी काजूच्या आणि नारळाच्या बागा मोठ्या पद्धतीने निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या कोकणच्या विकासाच्याबद्दल मग पुन्हा नंतर बराच काळपर्यंत कोकणाचा विकास झाला पाहिजे अशी चर्चा बऱ्याच काळापर्यंत चालत राहिली. परंतु कोकणाचा विकास करायचा तर कसा, कारण की हा मोठा गंभीर प्रश्न होता. इथं सपाट भूप्रदेश नाही, शेतजमीन मोठ्या पद्धतीची नाही, तुकड्या तुकड्यात लहान लहान शेती आहेत, मोठ्या झाडं आहेत, त्याच्यामध्ये नारळाची बागा आहेत, नारळाची झाडं, पुन्हा नंतर पपई आपले फणस आहे, कॅश्यूनट्स आहेत. ह्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या झाडांमधचा तोडूनच आपणाला इथं विकास करावा लागणार होता. आणि त्यावेळेस आपणाला इथं नवमार्क्सवादी आणि मार्क्सवादी दृष्टिकोनातून विकासाची जी काही चिकित्सा केली ती कशा पद्धतीने करायची, हे एक मुद्दा इथं माझ्यापुढे पडलेला होता. आणि मग इथं सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं मॉडेल अप्लाय पण करायचं आहे आणि विकास पण करायचा आहे. हे दोन आंतरविरोधी शब्द असे वाटतात. एका बाजूला सस्टेनेबिलिटी आहे, म्हणजे इथं शाश्वतता पण पाहिजे आणि विकास पाहिजे, आणि विकास पाहिजे असेल तर त्या अगोदरच्या निसर्गाचा ऱ्हास करूनच करायचा, अशी एक मांडणी पुढे आली. मग पर्यावरणवादी काय म्हणतात ह्या सगळ्या गोष्टीबद्दल, हा मुद्दा होता. पर्यावरणवाद्यांचं काय म्हणणं आहे, त्याच्यामध्ये 2 गट आहेत. एक आहे उथळ पर्यावरणवाद आणि दुसरा आहे सखोल पर्यावरणवाद, डीप एन्व्हायरमेंटलिझम. आणि उथळ पर्यावरणवादी काय म्हणतात की इथल्या झाडांचं रक्षण झालं पाहिजे कारण की ते माणसाच्या उपयोगाला पडू शकतील. तर सखोल पर्यावरणवादी म्हणतात की त्या झाडाला पण त्याचं एक मूल्य आहे, त्याचं एक लाईफ आहे आणि आपण आपल्यासाठी त्याचा उपयोग करू शकत नाही. आणि सखोल पर्यावरणवाद्यांनी जी काही मांडणी केली ती मांडणी ही महत्त्वाची मांडणी आहे. आणि त्याचा जोपर्यंत आपण आपल्या दृष्टिकोनामध्ये विचार करणार नाही, नाहीतरी काय होईल की माणूस हा या निसर्गाचं केंद्रबिंदू आहे. याच्यातला मुख्य मुद्दा काय आहे की ह्युमॅन इज द सेंटर पॉईंट ऑफ दिस डेव्हलपमेंट ऑर अर्थ. मग असं जर असेल तर प्रत्येक गोष्ट ही माणसासाठी आहे. बकरे कापा, वेगवेगळ्या समुद्राची लूट करा आणि सगळ्याच गोष्टींचा आपल्यासाठीच वापर करा, पण 200 वर्षानंतर येणाऱ्या जनरेशननी काय करायचं या प्रश्नाचं उत्तर हे उथळ पर्यावरणवाद देत नाही. आणि ही जी काही माणूस केंद्रितता उपयोगितावादी दृष्टिकोन आहे तो उपयोगितावादी दृष्टिकोन हा इथल्या सगळ्या गोष्टींचा ऱ्हास करू शकतो. त्याच्यामुळं त्याची पण चिकित्सा झाली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून इथला विकास कसा करायचा, तर इथली उत्पादन व्यवस्था, इथली उत्पादनाची पद्धत ही आपणाला आमूलाग्र पद्धतीने बदलावी लागते. आणि ही बदलण्यासाठी आपणाला विशेष असे प्रयत्न करावे लागतात. आणि ही जोपर्यंत आपण कॅपिटलिझमला आपण काउंटर करणार नाही, त्याची चिकित्सा करणार नाही,
आणि नवीन पद्धतीची मॉडेल आपण डेव्हलप करणार नाही तोपर्यंत आपण विकासाच्या दिशेने पाऊल टाकू शकणार नाही. नाहीतर कॅपिटलिझममध्येच आपणाला सुरक्षितता आहे असं वाटणारा मोठा वर्ग आहे, इथला उच्च मध्यम वर्ग हा त्या दिशेने जातो आणि भांडवलशाहीचं समर्थन करतो. आणि दुसऱ्या बाजूला इथले सगळे समुद्र असतील, शेती असतील, नारळ असतील, हे सगळे संपवून त्या ठिकाणी रिफायनरी आणू इच्छितो. रिफायनरीसाठी, त्या ऊर्जासाठी इथल्या जमिनी कशासाठी पाहिजेत हा मुद्दा आहे. इथला मी सिंधुदुर्ग जिल्हा पाहिलेला आहे. इथून ज्यावेळेस रत्नागिरीमधून आपण सरळ खाली जाऊ त्यावेळेस तळ कोकण म्हणतात त्याला. हे त्यावेळेस आपणाला इथला निसर्ग, इथली साधनसंपत्ती, इथली सगळी नैसर्गिक सुबत्ता दिसून येईल. कराडे सरांना माहिती आहे, आम्ही सगळे तेजपूरमध्ये फिरत होतो, तिथंही निसर्ग संपदा प्रचंड मोठ्या पद्धतीची आहे, पण तिथला माणूस गरीब. इथले निसर्ग संपदा प्रचंड मोठ्या पद्धतीची आहे, इथलाही माणूस गरीब दिसतो. असं का? मी मराठवाड्यातून येतो, तिथं दर 3 वर्षाला दुष्काळ पडतो, पण तिथला खाऊन पिऊन बऱ्यापैकी तरी सुखी आहे. पण इथल्या माणसाला ती परिस्थिती फार डेंजर पद्धतीने सामोरं जावं लागतं. आणि इथल्या निसर्गाचा इथला वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत. इथं चक्रीवादळाचा प्रश्न आहे, वाळू अवैध पद्धतीने उपसा करण्याचा प्रश्न आहे, अवैध पद्धतीने झाडं तोडण्याचा प्रश्न आहे. इथल्या बऱ्याच गोष्टींवर अतिक्रमण इथले भांडवलदार करतात. मौजमजा करून इथले नैसर्गिक संपत्ती नष्ट करणारे पण लोक आहेत. प्राण्यांची हत्या करणे असेल, काय असेल, इथं अभयारण्य आहेत, बाकी सगळे आहे. परंतु या ठिकाणी कॅपिटलिस्ट मॉडेल हे राबवता येऊ शकणार नाही, हे आपणाला दिसून येतं. विकासाची चर्चा करत असताना वुमेन इन डेव्हलपमेंट, वुमेन अँड डेव्हलपमेंट, जेंडर अँड डेव्हलपमेंट अशा 3 कमीत कमी गोष्टीमधून त्याची चर्चा झालेली आहे. स्त्रियांचा विकास करायचा आहे, विकासातील स्त्रिया आणि लिंगभाव आणि स्त्रिया. त्यामुळं विकासाची चर्चा स्त्री प्रश्नाला धरूनच करावी लागेल. त्याला सोडून करणं म्हणजे आपण काहीतरी एक तो ॲबस्ट्रॅक्ट पद्धतीनेच विचार मांडणं आहे. स्त्रियांचं आयुष्य हे वेगळं असतं. याची मांडणी आपणाला उर्मिला पवार यांच्या साहित्यातून भेटते. आयदान नावाचं जे साहित्य आहे हे ज्यावेळेस पुढे येतं त्यावेळेस इथल्या समाजव्यवस्थेमधली इथली पॅट्रियार्की काय पद्धतीने काम करते हे आपणाला त्यामधून दिसून येतं. आणि त्यामुळं विकास म्हणल्यानंतर आज वेगवेगळे पक्ष निवडून येतील, लोकांना प्रसिद्धी मिळेल, परंतु कुणाचा विकास शेवटच्या माणसापर्यंत तो काय पद्धतीने जाणार आहे? फक्त इथं अंमलबजावणीचा प्रश्न आहे असं म्हणलं जातं. मुद्दा तेवढाच नाही, हा फक्त लहान गोष्ट आहे अंमलबजावणीची. तर इथल्या जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सच्या अनुसरून इथं पाहावं लागेल, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या अनुसरून इथल्या विकासाचं मूल्यमापन करावं लागेल. आणि हे इंडिकेटर्स हे 90च्या नंतर HDI 95मध्ये आला, लगेच GDI आला, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, आणि पुन्हा त्याच्यानंतर हॅपीनेस इंडेक्स आला, ज्याची चर्चा काल सरांनी केली, काळे सरांनी केली. आणि त्यामुळं ही जी काही डेव्हलपमेंट स्टडीज आहेत, या स्टडीजमध्ये वेगवेगळ्या कालखंडातील इंडिकेटर्स घेऊन, वेगवेगळ्या थेरीज घेऊन त्याचा आवाका वाढवावा लागेल. आणि ह्या डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये आपणाला जोपर्यंत आपण नवीन पद्धतीची मांडणी करणार नाही तोपर्यंत हे प्रस्थापितांनी लिहिलेलेच पुस्तकं नाहीतर आपल्याकडे येतील आणि आपण विकास याचं अनेक वेळेला उद्धृत करून पण काही उपयोग होणार नाही. त्याची चिकित्सा एस्कोबार ह्या लेखकांनी केली आणि पोस्ट डेव्हलपमेंट थेरीची मांडणी केली. अल्टरनेटिव्ह डेव्हलपमेंटच्या संदर्भात पीटर यान नेदरविन या संशोधकांनी त्याची मांडणी केली आणि इपिस्टेमॉलॉजिकल प्रश्न त्यांनी उपस्थित केले. इथली जी काही अल्टरनेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो आपण, त्या अल्टरनेटिव्ह डेव्हलपमेंटला त्यांनी काउंटर करण्याचा प्रयत्न केला की अल्टरनेटिव्ह डेव्हलपमेंट त्याची ज्ञानमीमांसा, त्याचं नॉलेज प्रोडक्शन कुठून होतं? जे प्रस्थापित आहे त्याला अल्टरनेट करत आहोत, तर मग ह्या अल्टरनेटचं नॉलेज प्रोडक्शन काय आहे? आणि अनेक वेळेला असं होतं की अल्टरनेटिव्ह डेव्हलपमेंट हे फक्त एक मॉडेल म्हणून साईडला राहतं आणि जो राहतो तो मेनस्ट्रीम डेव्हलपमेंटच राहतो. म्हणून फक्त आपण वापरण्यासाठी शब्द वापरायचे नाही, तर ते जे नवीन निर्माण झालेलं आहे ते कशा पद्धतीने पुढे आणता येईल आणि जनसामान्यांसाठी सस्टेनेबल काही होऊ शकेल का याची पण आपणाला विचार करावा लागेल. आणि याचा विचार करण्याचा प्रयत्न केला जो माधव गाडगीळ यांचा जो रिपोर्ट आहे तो वेस्टर्न घाटच्या संदर्भातला 550 पानाचा तो रिपोर्ट आहे.
सरकारने धुडकावून लावला, त्यांची बदनामी केली सरकारने, आणि तो रिपोर्ट धुळखात पडत राहिला. इतक्या मोठे स्कॉलर्स इतके मोठे चांगले पद्धतीचं साहित्य निर्माण करतात, सरकार त्याला मानायला तयार नसतं. कुठला पण एक मुद्दा घ्यायचा आणि ते संपूर्ण साहित्य उद्ध्वस्त करून टाकून द्यायचं, इतका मोठा अभ्यास उद्ध्वस्त करायचा, हे काही योग्य प्रकार असं वाटत नव्हता. या डेव्हलपमेंटच्या संदर्भात याच विभागामध्ये थोडं वेस्टर्न साईडला गेलं तर आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये सातारा, सांगली या भागात भारत पाटणकरांनी याविषयीचं काम केलं. भारत पाटणकरांनी पर्यायी विकासाची सगळ्यात पहिल्यांदा पुस्तिका मांडली आणि त्यांनी इथं विकास कशा पद्धतीने करायचा याची एक मोठी चर्चा लावून धरली. आणि जागतिक पातळीवर मेधा पाटकर यांनी नर्मदा डॅमच्या संदर्भात केली. मोठे डॅम्स कशाला पाहिजेत आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात, तिथल्या समाज आणि संस्कृती आणि तिथल्या आदिवासींवर त्याचे काय परिणाम होतात याचा पण त्यांनी विचार केल्याचं दिसून येतं. इथं ज्यावेळेस आपण समाजशास्त्रीय अभ्यासाचा विचार करतो त्यावेळेस आपणाला वेगळं दिसतं असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस मला फार महत्त्वाचे मुद्दे इथं पुढे येत होते विकासाच्या संदर्भात, दारिद्र्याच्या संदर्भात. ह्या समुद्रजवळ आहे पण इथल्या पाणी पिण्यासाठी पाणी मिळत नाही. आपणाला इथं भेटत असेल परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इथला गंभीर आहे. मला ते गाणं आठवलं, सारा समुंदर मेरे पास है, एक बूंद पाणी मेरी प्यास है. अरे यांच्यावरच बघून तर लिहिलेलं नसेल हे. रोडचे काम मी 3 वर्षापूर्वी आलो होतो, ते तशाला तसेच चालू आहेत. सगळे बुलडोजर दिसतात, सगळे दिसतात, परंतु हे त्यावेळेस पण दिसत होते ना आता पण दिसत आहेत. इथल्या लोकांच्यासाठी काय त्याचं, इथं असं झालं की मग लोकांनी पर्याय शोधण्यासाठी मुंबई गाठली, नाहीतर इकडं गोवा गाठला. गोवा आणि मुंबईच्या 2 भागामध्ये हा एरिया सापडला आणि इथल्या लोकांना तिथं जाऊन मग पुन्हा तिथं जाऊन दुसरीकडे काम करावं लागलं. म्हणजे निसर्ग संपदा आहे पण त्याचा फायदा इथल्या लोकांना होत नाही, पण दुसरे लोक घेऊ इच्छितात. मग इथल्या लोकांचा विकास करायचा म्हणजे कशा पद्धतीने करायचा, इथल्या वेगवेगळ्या विकासाचे इंडिकेटर्स मॉडेल्स कशा पद्धतीने आपण अप्लाय करायचे आणि जनसामान्यांपर्यंत कसं जायचं, हा एक मुद्दा आहे. इथली एक संस्कृती एक दिसून येते की यांनी चिकित्सक पद्धतीने इथल्या विकासाला प्रश्न उपस्थित केले. यांनी सहजासहजी कुठल्याही गोष्टी घेतल्या नाहीत, हे कोकणचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही औष्णिक विद्युत प्रकल्प आणा ना, जागतिक पातळीवरचे मोठ्या कुठल्याही राष्ट्राचे आणा, त्यांनी त्याची चिकित्सा केली आणि मग त्याचा स्वीकार करायचा की नाही करायचा हा त्यांनी विचार मांडला. कारण की यांच्या सस्टेनेबल लाईव्हलीहूडचा प्रश्न होता. आता आपण बघतो हे भांडवली जे मॉडेल आलं इथं, विशेषतः मच्छीमार कम्युनिटीबद्दल आपलं दुर्लक्ष होतं. समाजशास्त्रामध्ये फारसं कोणी त्याबद्दल बोलत नाही, साहित्यातले लोक बोलतात. आणि लावचटांनी त्याच्याविषयी लिहिलं, प्रश्न आणि प्रश्नामध्ये इथल्या मच्छीमारांचा काय प्रश्न आहे त्याबद्दलचं. मार्क्सवादी लोकांनी लिहिलं जे चळवळीत काम करतात, परंतु समाजशास्त्रामध्ये ज्या पद्धतीचं व्हायला पाहिजे होतं ते इथं होत नाही. कोस्टल डेव्हलपमेंट झोन त्याची अंमलबजावणी तर सोडा, परंतु ते कसं नष्ट होईल याच्याकडे विचार करणारे लोक आहेत. इथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधायचे, रिसॉर्ट बांधायचे आणि भाड्याने द्यायचे. आणि जे गरीब आहेत त्यांच्या इथं पर्यावरणाचा ऱ्हास होतं म्हणून पण त्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीने विकासाचे नवीन मॉडेल पण आणायचे नाही. मग यांनी काय करायचं असा प्रश्न. आज मच्छीमारांचा जो प्रश्न आहे तो काय आहे, अगोदर इथं रापण नावाच्या पद्धतीची एक मच्छीमारी केली जायची की लोक जायचे आणि मच्छी पकडण्यासाठी जाळ्या घेऊन जाऊन त्या पद्धतीची इथं मासेमारी होती. मोठे ट्रॉलर्स आले भांडवलदारांकडून, ज्या मच्छी समुद्रातून एक मोठं आपलं फुटबॉलचं ग्राउंड जेवढं राहील तेवढं जाळं त्यांच्याकडे असतं. त्या समुद्राच्या तळापासून मासे मारीत जातात, त्याच्यात लहान मोठ्या सगळ्या पद्धतीच्या मासे मारी जातात. संपूर्णपणे तळ खरवडला जातो आणि ते सगळं नष्ट केलं जातं. ज्या पद्धतीचा दुष्काळ पडतो त्या पद्धतीचं माशांचा दुष्काळ इथं पडतो आणि त्यावेळेस सरकारला त्याची काही माहिती नसते. याचं कारण आहे की सरकार हे आमच्या मराठवाड्यातून आलेले तिथं बसल्या, त्यांना ह्या समुद्राचं महत्त्व माहीत नसतं. शिवाजी महाराजाला 1600च्या दरम्यान इथलं समुद्राचं महत्त्व होतं. मालवणमध्ये त्यांनी किल्ला बांधलेला आहे. इथं कान्होजी आंग्रेचा किल्ला आहे, इथं ते इथले मुख्य. आणि त्यांनी जबरदस्त पद्धतीची त्याचं महत्त्व जाणलं. आणि
आपण मराठवाड्यातून आलेला नेता त्या समुद्राच्या किनारी काय करायचं आहे आपल्याला? पाणी तर असतं, त्याचं काय असं म्हणून पाहतो. विदर्भातून आलेला पण त्याच पद्धतीने पाहतो, कारण त्याला कधीच पाहिलेलं नाही हे दुष्काळातली जनता. आणि त्यामुळं इथल्या विकासाची चर्चा करत असताना आपणाला या मच्छीमारांचा प्रश्न पण घ्यावा लागेल. नाहीतरी फक्त आपणाला मी डोलकर दर्याचा राजा हे गाणंच तेवढं ऐकण्यात येईल आणि तो डोलकर जाईल दुसरीकडेच निघून कुठंतरी, कारण की तो विस्थापित झालेला असेल. आणि विस्थापितांच्या हाल अपेष्टा ह्या प्रचंड आहेत. भलेही आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलं पाहिजे असं ज्यावेळेस म्हणतो, परंतु विस्थापन झाल्यानंतर त्याचं चांगलंच होईल असं काही नाही, विकासच होईल असं काही नाही. आणि त्यामुळं इथलं जे काही मॉडेल आहे त्याची आपल्याला चर्चा करावं लागेल. खाणींचा प्रश्न, पुराच्या पाण्याचा प्रश्न, हे प्रश्न गंभीर प्रश्न आहेत. मागच्या 2 वर्षापूर्वी संपूर्ण शहर पाण्याखाली गेलं, चिपळूण शहर. आणि ते आपण टी व्हीतून पाहतो, परंतु ती जी झळ आहे की 2 दिवस त्या पत्रावर जाऊन बसणं काय असतं. गायी असतात, बाकीचे प्राणी असतात, त्यांचं काय, वृद्ध असतात, आणि किती काळ बसणार तेवढ्या मोठ्या पुरामध्ये. मग हे पूर का येतो? मग इथं वेगवेगळ्या पद्धतीने लँडस्लायडिंग कशी होते. इथं अननसाच्या शेती करण्याचं प्रमाण वाढत आहे, तो पण एक मुद्दा आहे. मग हत्ती तिथं कशी जाणार नाही त्याच्यासाठी करंट लावलं जातं, हे मोठे गोष्ट. आणि दारूचं प्रमाण इथं वाढत आहे, तो पण भाग आहे. आणि निसर्गाचा जो काही नैसर्गिक संसाधनाचा जो ऱ्हास होत आहे, तो ऱ्हास हा इथल्या खाणींच्या द्वारे पण मोठ्या पद्धतीने केलं जात आहे. मोठे उद्योजक, इथले मायनिंग्स जे आहेत, ह्या मायनिंग्स इथं मोठ्या पद्धतीने केले जात आहे. मराठवाड्यातील एक व्यक्ती इथं माझा मित्र आला सर तलाठी म्हणून, आणि 2-3 वर्ष राहिला आणि गावाकडे मोठी 5 मजली इमारत बांधली. इथले लोक इथंच राहिले, इथल्या निसर्गाचा ऱ्हास झाला आणि तो तिकडं जाऊन प्रचंड सगळ्या साईडने लाईट लावून 5 मजली बिल्डिंग बांधून तो तिथं बसला. अशा पद्धतीने अवैध पद्धतीच्या मायनिंग्सला सपोर्ट करण्याचं प्रशासनामधल्या लोकांचं कारस्थान पण फार घातक आहे. त्याला काउंटर केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने त्याच्याविषयीचे जजमेंट्स दिलेले आहेत, पण त्याचं पालन केलं जात नाही. तुम्हाला कुठपर्यंत मायनिंग करायची आहे ते सांगितलं जातं, परंतु त्याच्यापेक्षा कितीतरी केलं जातं. इकडं मच्छीमारी ट्रॉलर्स 12 मैल काहीतरी असतं, म्हणजे 21 किलोमीटर काहीतरी आपला राज्य सरकारची बॉर्डर आहे, परंतु हे 60-60 मैलपर्यंत जातात मोठे ट्रॉलर्स. आणि इथला जो काही सामान्य मच्छीमारी असतो, जो लहान लहान मच्छीमारी करतो, तो इथं उद्ध्वस्त होऊन जातो. म्हणून ही जी काल जे पुस्तक झालं अपरांत नावाचं, ते पण पुस्तक फार महत्त्वाचं आहे. मी कालच घेतलो आणि फक्त चाळल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत, परंतु त्या पुस्तकाची मला मर्यादा अशी दिसली की ना फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह आहे ना मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्ह आहे. त्यांना जे वाटलं, अनुभव आले, ते वकील आहेत, त्याच्यामुळं त्यांनी त्या पद्धतीने लिहिलं. पण जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. फक्त त्यांनी रिफायनरीचं सपोर्ट केला, औद्योगिक भांडवलशाहीचं त्यांनी सपोर्ट केला, हे तेवढा एक मुद्दा मला दिसून येतो. आणि इथं जे काही फक्त 2 मिनिटात संपवतो सर. हां. आणि ह्या पर्यावरणाचा विचार करत असताना बायोडायव्हर्सिटी आहे, ती टिकून राहिली पाहिजे. आणि निसर्ग टिकून राहिला तरच आपण टिकून राहणार आहोत, हा पण एक भाग आहे. आणि त्यामुळं जो जैव प्रदेश आहे, हरित दृष्टी आहे, या संकल्पनांच्या दृष्टिकोनातून इथला विचार झाला पाहिजे. परंतु होतं असं की जागतिक पातळीवर जे बडे राष्ट्र आहेत, ते बडे राष्ट्र इथलं शोषण करतात. ते तिकडं जाऊन पुन्हा नंतर आपणालाच दिलवाले दुल्हनियासारखी हिरवळ बघायला तिथं जावे लागते. आणि ते शोषण कुणाचं करतात? ह्याला आफ्रिकन कंट्रीज, एशियन कंट्रीज, हे थर्ड वर्ल्ड ज्याला म्हणलं जातं, त्या थर्ड वर्ल्डचे ते एक्सप्लॉयटेशन करून ते त्यांची डेव्हलपमेंट करतात. कार्बन डायऑक्साईड हे मोठ्या पद्धतीनं ते सोडतात आणि आपल्या इथल्या गरिबांवर पर्यावरणाची भाषा करण्याची वेळ येते. आणि मग आपण काय पद्धतीचा विकास करायचा? मग विकास करायचा तर तो कशा पद्धतीने करायचा, हा भाग इथं मोठा उपस्थित राहतो. आपल्यापुढे पर्यावरणाचं पण आपणच सांभाळायचं, सगळ्या गोष्टी इथल्याच लोकांनी करायच्या. ही तारेवरची कसरत ही करण्याची वेळ इथल्या लोकांवर येते. आणि त्यामुळं ही जी काही अमानवी ढवळाढवळ जी निसर्गामध्ये झाली आहे, त्याचा विचार हा मोठ्या राष्ट्रांच्यापासून झाला पाहिजे. आणि म्हणून हा जो काही जगाचा जो काही सारा म्हणजे चेतन अचेतन जे काही जग आहे, त्याच्या संदर्भामध्ये इथलं विकासाचं मॉडेल काय पद्धतीचं असलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं कसं महत्त्व आहे, हे वेगवेगळ्या लेखकांनी, रॅचेल कार्सन असतील,
पुन्हा नंतर त्यांचे जे काही 1962ला झालेले पुस्तकं पब्लिश झालेली असतील त्यावेळेसपासून त्यांनी तिथं सुरुवात केली. आणि जागतिक पातळीवर आज आपल्याला दिसून येतं की मोठ्या पद्धतीने जे युद्ध होत आहेत, जरी ते आपल्या भूमीवर खेळले जात नसतील किंवा दुसऱ्याच्याही नसतील, पण त्या आपल्या शेजारी राष्ट्रांच्या भूमीवर खेळले जातात. तिथल्या गोष्टीचा परिणाम आपल्यावर पण होतो. इथलं दारिद्र्यावर होतो, इथल्या विकासावर होतो. इथली जी युद्धाची जी काही युद्धखोरी आहे, जसं आपली निवडणूकखोरी आहे तसे तिथे युद्धाची खोरी आहे. आपट आवडते राष्ट्रांना मोठ्या, कारण की त्याच्यातून पैशाची मोठी इकडून तिकडं मोठ्या पद्धतीने पैसे फिरवले जातात, शोषण केलं जातं. 10 विमानं घ्यायची असतील तर कित्येक अब्जावधी रुपये, आपली एका राष्ट्राची अर्थव्यवस्था तेवढी असते. आणि मग ही सगळी युद्धखोर अर्थव्यवस्था जी आहे त्याची पण आपणाला चिकित्सा करावी लागेल आणि त्याच्यामधून विकासाचं मॉडेल हे करावं लागेल. डेव्हलपमेंट ही शासनाची जबाबदारी होती, ती त्यांनी आता NGOकडे सोपवली आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप नावाची संकल्पना आपल्यापुढे मांडली. आपल्याच पैशातून आपणच ते करायचं आणि हे जे काही वाचलेला पैसा आहे ते त्यांनी कुठं खर्च करणार आहेत त्याच्याबद्दलचं कुठेही काय होत नाही. आणि मग नंतर आपल्यापुढे विकासापुढचं आव्हान निर्माण केलं जातं आणि आपल्यापुढे चांगलं काय असेल तर कॉस्मोपॉलिटन सिटी असेल, असं एक शहरीकरण म्हणजेच विकास हे आपल्यावर माती मारलं जातं. मग कुठलं शहर येतं तर ते लवासा सिटी येते. मी 3 वेळेस आमचे विद्यार्थी घेऊन गेलो आणि त्यावेळेस तिथला सर्वे केला तर हेलिकॉप्टर घेऊन तिथं लोक तिथल्या जमिनी घेण्यासाठी 500 रुपये एकर ही जमिनी खरेदी झाली सर तिथं. आणि तो पण एरिया अशाच पद्धतीचा, तो एकच पट्टा आहे की तो सगळा सह्याद्रीचाच पट्टा आहे हा. आणि हे सह्याद्री उतरून आलो की कोकण लागतं, पण ते एका समांतर दिशेमध्ये पुण्याच्या बाजूला, पुणे आणि मुंबईच्या बाजूला. आणि त्या शहरामध्ये लोकांना दारू पाजवून ह्या पद्धतीचं केलं. आज तिथं प्रचंड पद्धतीची अव्यवस्था निर्माण झाली, कारण की त्यांनी कायदे कुठलेच फॉलो केले नाही. मोठे सिमेंटाचे पोते आणले आणि जिथं झरे आहेत तिथं टाकले. सुलभा ब्रह्मे यांनी त्याविषयीचं लेखन केलं आणि आम्ही देखील स्वतः जाऊन तिथं पाहिलो. मोठे डॅम्स, निसर्गाची संपत्ती त्यांनी, कुणाची संपत्ती तर त्या लवासावाल्यांची संपत्ती. काय कारण आहे? निसर्ग सगळ्यांचा, जे पुण्याला पाणी, मुंबईला पाणी, इकडं तिकडं तिथल्या लोकांना पाणी भेटत होतं ते सगळं पाणी त्यांनी आपलं आहे. जे मी बोटिंग करायचं असेल तर 800 रुपये द्यावं लागते. हे मॉडेल आणलं. आणि विकासाचं दुसरं एक मॉडेल म्हणून मला दिसलं ते म्हणजे हिवरे बाजार, की ज्या गावामध्ये कुणीच नोकरीसाठी जात नव्हतं, कोणी मुलगी द्यायला तयार नव्हतं, त्या गावामध्ये त्यांनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विकास घडवला. 2-2.5 लाख झाडं तिथं त्यांनी लावली, वेगवेगळी फुलांची, फळांची. आणि जमिनीमध्ये सुरुंग करून तिथं पाणी मुरवलं, तिथलं पाण्याचा वापर केला आणि तिथल्या तिथं कुठलाही सरकारचा एक्स्ट्रा पैसा न घेता त्यांनी विकास घडवून आणला. आणि मग तिथं लोक सगळे मुंबईकडे जे काही गेलेले आहेत ते तिथं स्थलांतर व्हायला सुरुवात झाली. आणि त्यामुळं आपणाला हिवरे बाजार पाहिजे की लवासा पाहिजे की इथल्या लोकांना इथंच राहून चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं आहे? शहरामध्ये प्रचंड पद्धतीचे हाल आहे. झालं सर, शहरामध्ये प्रचंड पद्धतीचे हाल आहे. तिथं जाऊन शहरीकरणामध्ये काही अर्थ नाही. बाबासाहेबांनी जरी शहरात चला म्हणले तरी परंतु शहरामध्ये कुठं राहायचा हा प्रश्न फार गंभीर आहे. तिथं झोपड्यात जाऊन राहण्यापेक्षा इथल्याच एरियाला इथं विकास करणं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाची गोष्ट आहे. सांगण्यासाठी मला जवळपास 2 तास लागतात, पण मी तसं काही बोलणार नाही. आणि हे कधी ना कधी मी ते लिहीन. आणि हे जे काही रायगडचा भाग आहे तिथले जे इंडस्ट्रीज निर्माण झाल्या, हे देशातल्या सगळ्यात जास्त रॅपिड पद्धतीने तिथे इंडस्ट्रीज निर्माण झाल्या. त्याचा पण परिणाम बघा त्याचं काय झालं ते. पुन्हा नंतर रायगड एरिया सोडून पुन्हा नंतर इथल्या लोकांच्याकडे जो काही आता ओघ वाढलेला आहे त्याची पण चिकित्सा करा. इथल्या लँड रिसोर्सेस, लाईव्हलीहूड ह्या दृष्टिकोनातून फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्हमधून, मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्हमधून इथली विकासाची मांडणी करण्याचा प्रयत्न करूत. आणि त्याच्यानंतर मग आपण इथल्या एरियाचा डेव्हलपमेंटचा विचार करूत. आणि इथल्या जनसामान्यांच्या, समुद्राचा, सगळ्या गोष्टींचा इथल्या लोकांना फायदा झाला पाहिजे, न की इथल्या भांडवलदारांना झाला पाहिजे, याचा पण विचार झाला पाहिजे. अन्यथा आपण मागे राहू आणि आपल्या एरियावर दुसरे लोक येऊन ते कब्जा करतील. एवढंच मला सांगायचं होतं. धन्यवाद. टाळ्या जरा जोरात झाल्या पाहिजेत. खूप फील्डवर्क होतं बरंच आणि
आणि त्याच्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या सरांनी. आणि कोकणासंदर्भात म्हणजे सुदैवाने अध्यक्षही इथलेच एक ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि